संजय पाटील अडरावजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली राजश्री शाहू आघाडी या पॅनलचा नक्कीच विजय होईल. जयसिंगपूरच्या निवडणुका चालू झाल्यात. राजश्री शाहू आघाडीने उमेदवार उभा केल्यात, विरोधी आघाडीचे उमेदवार उभे राहिल्यात. खऱ्या अर्थानं जयसिंगपूरचा विकास कुणी केला? शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार ज्यांनी विकासाची गंगा पूर्ण तालुक्यात पोहोचवली होती आमचे आदरणीय नेते माननीय श्री राजेंद्र पाटील अडरावकर साहेब आणि आत्ताचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. जयसिंगपूरचे विकासाचे शिल्पकार जनक म्हणून त्यांना ओळखले जाते ते आमचे मान्य श्री नेते संजय पाटील अडरावजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली राजश्री शाहू आघाडी या पॅनलचा नक्कीच विजय होईल. येणाऱ्या 2 तारखेला आम्ही सर्व मतदारांनी शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून पूर्ण राजश्री शाहू आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करण्याचा निर्धार घेतला. विरोधक प्रचार करायला की विकास काही झालाच नाही म्हणून. विरोधकांच्या डोळ्यावर पट्टी आहे. त्यांना बोलण्यासाठी कोणताही काही अजेंडा नाही आहे. त्यामुळे त्यांनी कोणतेही काही सांगून आपल्यासाठी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जयसिंगपूरचा विकास झाला म्हणजे नेमकं काय झालं? इलेक्शन जवळ आले की सोंग घेऊन ढोंग करणारे लोक भरपूर असतात. सोंग करून ढोंग करणाऱ्या लोकांनी आपण ओळखून घ्यावं आणि त्यांच्या ढोंगीपणाचं लक्षण जगासमोर आपण आणून द्यावं. जयसिंगपूरचा विकास झाला म्हणजे नेमकं काय झालं? जयसिंगपूरचे स्ट्रीट लाईट चांगले आहेत, रस्ते चांगले आहेत, साफसफाई चांगली आहे, वेळेवर पाणी आहे, शिक्षणाची सोय आहे, स्टँड, शाळा, कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आहे, आंबेडकर साहेबांचा पुतळा इथे बसवलेला आहे.